राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे आणि सहसंपर्कमंत्री अण्णासाहेब बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात निवडणुकीची तयारी जोमाने सुरू आहे. अण्णासाहेब बनसोडे यांच्या अलीकडील सोलापूर दौऱ्यात पक्ष संघटन मजबूत झाले असून अब की बार 75 पार हा नारा देत सर्व 102 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार करण्यात आला. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेससाठी पोषक वातावरण तयार झाले असून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सांगितले. गायकवाड वार्ड क्रमांक 17चे उमेदवार आहे. मी आता हे तिसरी टर्म आहे. मी प्रभागातली खूप छान कामं केलेत, खूप सारे कामं केलेत. माझे मिस्टर माझे उपमहापौर होते आणि आम्ही पूर्ण गायकवाड फॅमिली समाजकार्य करतो, वार्डाचे सगळे विकास काम करतो. आता मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे. कामं चालू आहेत. माझी मुलगी आहे, तिने माझे सहकार्य सगळे कामं करते. इतक्या वेळेस आम्ही अगोदर अपक्ष म्हणून निवडून आलेले, तेव्हा काय अपक्ष असल्यामुळं राजकीय थोडंसं प्रॉब्लेम आलेला, म्हणजे कामं होत नव्हते. आता कसं अजितदादांबरोबर काम करते म्हटल्यावर कामं होणारच 100%. मी MIमध्ये पण होते तेव्हा कामं होत नव्हते, का तर आपलं सरकार होतं इकडे. MIMच्या लोकांना थोडंसं प्रॉब्लेम यायचा कामं करण्यासाठी. पण आता 100% दादांचा आपल्यावर विश्वास आहे आणि दादांच्या विश्वासावर आम्ही खरं उतरणार आहे आणि काम करणार आहे. माझं नाव बसवराज देवशुद्ध कोळे. या ठिकाणी मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं फॉर्म भरलेलं आहे इच्छुक उमेदवार म्हणून. आणि मला विश्वास आहे की माझं जे कार्य आहे ते अध्यक्ष कार्याध्यक्ष बघून मला तिकीट द्यावे ही असं मी विनंती करण्यात आलेली आहे. प्रभाग क्रमांक 15 कडून एकूण 10 वर्ष झालं मी सर्वसाधारण आणि सर्व आरोग्य क्षेत्रात काम करतो. प्रभाग क्रमांक 15मधून मी सर्वसाधारण पुरुष म्हणून इच्छुक केलो. पक्षाने असं आवाहन केले की तुम्हाला नाही तर घरच्याला कुणालाही तुम्हाला तिकीट देण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे. नमस्कार, मी रुपेश कुमार अशोक भोसले, प्रभाग क्रमांक 10 सर्वसाधारण पुरुष इथून इच्छुक आहे. आणि प्रभाग क्रमांक 10मध्ये मला पक्षाने गेल्या 5 वर्षापासून अगोदरच सांगितलं की आपण प्रभाग 10मध्ये तयारी करावी. तशी मी पूर्ण तयारी प्रभाग 10मध्ये करतो आहे. सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये रुग्णसेवेच्या माध्यमातून अनेक रुग्णांचं मी या ठिकाणी ऑपरेशन करणे, त्यांना मोफत औषध मिळवून देणे, अनेक पक्षाच्या माध्यमातून काम या ठिकाणी करत आलो आहे. सोशल वर्क चांगला आहे, त्यामुळे पक्षाने मला शब्द दिल्यामुळे पक्षाने यावेळी प्रभाग क्रमांक 10मधून निश्चितपणे मला न्याय देणार आहे. आणि पॅनलचा आपण प्रभाग क्रमांक 10मध्ये पॅनलसुद्धा आपणच तयार केलेला आहे. ओबीसी महिला, ओपन महिला, आणखी एक पुरुष, असा आपण तगडं पॅनल तयार केलेलं आहे. सोलापूर शहर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर, आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, त्याचबरोबर संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे साहेब, सहसंपर्क मंत्री आमचे अण्णासाहेब बनसोडे साहेब, त्याचबरोबर शहरातील आमचे ज्येष्ठ नेते सुधीरजी खडमल साहेब, आमचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान साहेब, आमचे गट नेते किसन भाऊ जाधव साहेब, सन्माननीय सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, त्यांच्या सर्वांच्या साक्षीने आज सोलापूर शहरातील जे महापालिकेतील इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात येऊन अर्ज भरावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आलेलं होतं. त्या अनुषंगाने 16, 17 आणि 18 या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये अनेक इच्छुकांचे अर्ज भरले जातील. आज त्याचा पहिला दिवस होता. आज 11 वाजल्यापासून आतापर्यंत अनेक इच्छुकांनी अर्ज भरलेले आहेत. उद्या आणि परवा असे 2 दिवस या अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू राहील. युती संदर्भात कोणत्याही घटक पक्षाशी अजून चर्चा झालेली नाही. या संदर्भात जो काही निर्णय असेल ते प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, त्याचबरोबर संपर्क मंत्री भरणे साहेब आणि दत्तात्रय भरणे साहेब, बनसोडे साहेब हे आल्यानंतर त्याच्यावर चर्चा होईल, त्याच्यावरती निर्णय होईल. परंतु आम्ही आमच्या पक्षाने 75 पारचा नारा दिलेला आहे. आदरणीय बनसोडे साहेब आल्यानंतर तो आपण सर्वांना पाहिला असेल की 75 पार नारा दिल्यानंतर आम्हाला स्वतंत्र लढणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहोत.